तर इकडे लक्ष द्या. तेव्हा जे ओरिजिनल ट्रान्झॅक्शन आहे जे रेकॉर्ड केलं जातंय त्याला आपण म्हणतो जर्नल. आणि हा काय आहे आपला थर्ड टॉपिक आहे. तुम्ही म्हणसाल सर तुम्ही थर्ड टॉपिक पासून चालू करताय, फर्स्ट अँड सेकंड काय? आता मित्रांनो अकाउंटिंग ही जी आपण गोष्ट शिकणार आहे ना, 10वी पर्यंत जसं तुम्ही मॅथ शिकल्या, सायन्स शिकल्या, वेगवेगळ्या सब्जेक्ट तुम्ही शिकले, तसं 11वी पासून अकाउंट नावाचा नवीन सब्जेक्ट, एक नवीन लँग्वेज तुम्हाला शिकायची आहे. आणि ती कॉमर्स मधला तुमचा बॅकबोन आहे, ती कॉमर्स मधली आत्मा आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं म्हणताय सर, नवीन शिकायचं आम्हाला, आम्ही 10वी पर्यंत शिकलो, त्याचं काय बेनिफिट होईल इथं नाही होईल? मित्रांनो अकाउंट हा कॉमर्स मधला सब्जेक्ट आहे, तो तुम्हाला एकदम स्क्रॅच पासून शिकायचा आहे, म्हणजे बेस पासून. आणि इथून पुढचे 5 वर्ष किती, 11वी 12वी, आणि त्यानंतर समजा तुम्ही B.Com केलं, कुणी CA केलं, CS केलं, वेगवेगळ्या फील्डमध्ये कुठं जरी गेल्या तरी अकाउंट्स हा सब्जेक्ट आहे जो तुम्हाला इग्नोर नाही करता येणार. म्हणजे तुम्ही अकाउंटला इग्नोर केलं, कॉमर्स तुम्हाला इग्नोर केलं, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सो मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्ही शिकत असाल, जेव्हा तुम्ही करत असाल, तर आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय करायची, एक कॉमर्सची खूप मोठी इमारत बांधायची आहे. आणि तिचा जो पाया असतो, जो बेस असतो, ते काय 11-20 अकाउंट्सचा आहे. आणि त्यामुळे काय आपल्याला, आता इकडे बघा, तुम्ही इंग्लिश शिकली असेल, कशी शिकली? डायरेक्ट तुम्ही एस लिहायला चालू केले इंग्लिशमध्ये? नक्कीच नाही सर, कसं म्हणसाल तुम्ही. आणखी बऱ्यापैकी स्टुडंट असतील ज्यांना आणखी इंग्लिश येत नाही. इट्स ओके. आपला सब्जेक्ट जो आहे तो प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, आपला थेअरी सब्जेक्ट नाहीये. आणि डेली लाईफमध्ये ज्या तुमच्या घटना घडतात त्याच्याच रिलेटेड अकाउंटिंग आहे मित्रांनो. कारण कसं आहे, हा सब्जेक्ट एवढा जास्त महत्वाचा आहे, हे तुम्हाला पूर्ण बिझनेसची लँग्वेज शिकवल. तुम्ही इन फ्युचरमध्ये मोठमोठ्या कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट सुद्धा अकाउंटच्या बळावर तुम्ही रीड करू शकता. इवन तुम्ही डिसिजन मेकिंग सुद्धा करू शकता, पण कधी? 11वी हा बेसिक आहे. आता इकडे बघा, आपल्या सब्जेक्टचं तुम्ही जर नाव बघितलं तर काय आहे? काय नाव आहे आपल्या सब्जेक्टचं? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही हे शिकत असाल तुमच्या लाईफमध्ये, आता तुम्ही 11th ला ऍडमिशन घेतले, कॉमर्सला तुम्ही स्टार्ट केले, तर आपले जे फर्स्ट टर्म पर्यंत आपण जे शिकणार आहे ना, कधीपर्यंत? फर्स्ट टर्म पर्यंत हे जे आहे सुरुवातीचं, हे काय आहे, आपण बुक किपिंग शिकणार आहे. या बुक किपिंग मध्ये सगळ्यात पहिला आपला जो चॅप्टर येतो तो काय, इंट्रोडक्शन आहे. यामध्ये काय येतं, या चॅप्टर मध्ये आपण काय करणार आहे, बेसिक मी तुम्हाला जसं सांगितलं, तुम्ही इंग्लिश शिकत असताना ABCD शिकली, तशी तसंच कॉमर्समध्ये आपल्या अकाउंट्समध्ये असेट कशाला म्हणतात, कॅपिटल कशाला म्हणतात, ड्रॉइंग काय असते, गुडविल्स काय असतात, अशा वेगवेगळ्या ज्या कॉमर्समध्ये यूज केल्या जाणाऱ्या टर्म्स आहेत, जसं ABCD आपण शिकलो, A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या टर्म शिकायच्यात. ते कशामध्ये, इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटन्सी. त्यानंतर तर मित्रांनो जसे प्रत्येक गोष्टीचे नियम असतात, रूल असतात, तसं काय आहे, आपल्या अकाउंटिंगचे जे फंडामेंटल रूल्स आहेत, जेव्हा आपण ABCD शिकतो त्यानंतर आपण ग्रामर शिकतो. ग्रामर एवढं डिफिकल्ट नक्कीच नाही आहे, नॉर्मल गोष्ट आहे. जे डेबिट क्रेडिटचे रूल असतात, तुम्ही तुमच्या सिनियरकडून पण ऐकले असतील, तर ते रूल्स आपण सेकंड चॅप्टरमध्ये घेणार आहोत. आणि जेव्हा आपला फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर होतो त्यानंतर आपण कॅपेबल होतो. हा जर्नल नावाचा जो चॅप्टर आहे, ज्यामध्ये आपण काय करणार आहे, ओरिजिनल एंट्री करणार आहे. जर्नलला काय म्हणतात, ओरिजिनल एंट्री, बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. सो हे करणार आहे. आता इकडे बघा, जेव्हा आपण जर्नलमध्ये एंट्री करतो, कोणत्या टाईपची एंट्री करणार? आता रमेशनी, समजा आपला जो श्यामलाल नावाचा व्यक्ती होता, कोण श्यामलाल? हा जो दुकानदार होता श्यामलाल, याकडून जे रमेश सुरेशनी गुड्स विकत घेतले, जे परचेस केले, ते जेव्हा याच्याकडे हे करणार, एंट्री करणार,
तेव्हा काय होणार, असं एक बुक मेंटेन केलं जाणार, जे ऑलरेडी आपण इथे दाखवले, त्यामध्ये वेगवेगळ्या एंट्रीज केल्या जाणार. बट समजा, इकडे लक्ष द्या, काय झालं, रमेशनी 5 तारखेला समजा मे मध्ये एक समजा शुगर परचेस केली पकडा, आणि परत रमेशनी काय केलं, जुलैमध्ये एक ट्रान्झॅक्शन केलं. रमेशनी एक ट्रान्झॅक्शन केलं जुलैमध्ये 8 तारखेला पकडा. तर या 2 ट्रान्झॅक्शनच्या मध्ये हे जी बुक आहे ओरिजिनल एंट्रीची, कुणाची, श्यामलाल नावाच्या या किराणा स्टोअरवाल्याची, याच्यामध्ये किती ट्रान्झॅक्शन होतील. डेली जर पकडलं तर तुम्हाला माहिती आहे किराणा शॉपवाल्याकडे कमीत कमी 1000 ट्रान्झॅक्शन होतात. म्हणजे एवढ्या दिवसात किती ट्रान्झॅक्शन होतील विचार करायला गेलं तर, एक साधारणतः पकडा मे, जून, जुलै, म्हणजे 2 महिने तर झालेत. म्हणजे जवळपास किती झालेले असतील, 50 ते 60 हजार ट्रान्झॅक्शन झालेले असतील. तर मग किती जास्त अवघड गोष्ट आहे की त्यातून फाइंड आउट करायला. समजा ठीक आहे, श्यामलालच्या बुकमध्ये तरी 1000 ट्रान्झॅक्शन होतात, फाइंड आउट करता येईल. रिलायन्स कंपनीच्या बुकमध्ये किती ट्रान्झॅक्शन होत असतील, तर तिथं फाइंड आउट करायला किती अवघड जाईल. सो या गोष्टीचा विचार करून जर्नल हा जो टॉपिक आहे त्याच्या पुढचा नेक्स्ट टॉपिक आपल्याला दिलेला आहे, कोणता, लेजर. या लेजर मध्ये आपण काय करतो, क्लासिफाय करतो जर्नल मधले ट्रान्झॅक्शन मित्रांनो. आणि जसं लेजर आहे तसंच सेम काम करणारा आपला 5वा टॉपिक आहे सबसिडरी बुक्स. हे जे चॅप्टर आहेत आपले, कोणते, जर्नल, लेजर, 5वा आहे सबसिडरी बुक्स. मित्रांनो, हे जे आपले 5 टॉपिक आहेत, हे काय आहेत, बुक कीपिंग आहे. या थ्रू आपण बुक कीपिंग करू शकतो. पण हे काय येतं, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स. बट पुढची स्टेप काय, त्याला ॲनलाइज करायचं, त्यातून डिसिजन मेकिंग करायची. ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे शिकणार आहोत, अकाउंटिंग मध्ये. सो याच्यामध्ये मेनली आपलं काय होईल, यामध्ये फक्त आपण काय करू शकतो, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकतो, जास्तीत जास्त क्लासिफाय करू शकतो. पण डिसिजन मेकिंग साठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला डिसिजन मेकिंग साठी अकाउंटन्सी हे करावं लागेल. आता अकाउंटन्सी आणि बुक कीपिंग ह्या काही वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. बुक कीपिंगचाच एक्सटेंडेड व्हर्जन काय, अकाउंटन्सी आहे. सॉरी, अकाउंटन्सीचाच म्हणजे एक छोटा भाग आहे बुक कीपिंग. सो याच्यामध्ये आपण काय करतो मेनली, तर याच्यामध्ये आपण काय करत असतो, जेव्हा अकाउंटन्सी, तर इकडे बघा, अकाउंटन्सी ही ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि बुक कीपिंग एक म्हणजे आपण रेकॉर्ड करतो आणि बुक्स मेंटेन करून क्लासिफाय करतो. सो आपले जे पुढचे चॅप्टर्स आहेत, कोणते पुढचे चॅप्टर, जसं आपलं बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, त्यानंतर काय डेप्रिशिएशन आहे, आणखी कोणते, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, आहेत, आणखी कोणतं आहे, फायनल अकाउंट, आणि त्यानंतर काय, सिंगल एंट्री. हे जे आपले टॉपिक्स आहेत, यामध्ये आपण काय करणार आहोत मित्रांनो, यामध्ये आपल्याला समजेल आपण अकाउंटिंग कशी करतो. तर हे जे लेजर आणि सबसिडरी बुक मध्ये आपण जे जर्नल मधून एंट्री पोस्ट करतो, त्यानंतर त्याची समरी बनवून आपल्याला काय करायचं असते पुढे, ही जो आपण समरी बनवतो त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं असते, एक अकाउंटिंग स्टेटमेंट ड्रॉ करायचे असतात. कोणते,
अकाउंटिंग स्टेटमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं, ट्रेडिंग अकाउंट असतं, आणि त्यावरून आपण बॅलन्स शीट ड्रॉ करतो, आणि बॅलन्स शीट वरून आपल्याला कंपनीची असू द्या, एखाद्या शॉपची असू द्या, एखाद्या बिझनेसची असू द्या, इवन तुमचे स्कूल कॉलेज क्लासेस प्रत्येक गोष्टीचं काय करतं, फायनान्शियल पोझिशन समजती. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला आपल्याला इथं 1 वर्ष लागणार आहे. काही लोकांना वाटत असेल की सर, आता मी 2 दिवस क्लास केले, 4 दिवस क्लास केले तर मला अकाउंटिंग येईल. अकाउंटिंग ही खूप मोठी ब्रॉड कन्सेप्ट आहे. यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, पेशन्स ठेवावं लागेल. आणि मित्रांनो, जो आपला 9 चॅप्टर असणार आहे फायनल अकाउंट्स, हा खरं तर बेस असणार आहे तुमच्या 12वीचा. आणि तुमच्या 12वीचा जवळपास 50 ते 60% सिलेबस हा फायनल अकाउंटवर बेस असणार आहे. आणि तुमचा पूर्ण सिलेबस यानंतरचं पूर्ण तुमचं अकाउंटिंगचं फ्युचर या जर्नल आणि लेजर चॅप्टरवर डिपेंड असणार आहे मित्रांनो. त्यामुळं 11वीचं वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये कॉमर्सच्या इवन अकाउंट्सच्या सगळ्यात महत्त्वाचं वर्ष राहणार आहे. सो मित्रांनो, तुम्ही मनापासून एक जिद्दीनं म्हणा, एक मेहनत करण्याचं आजपासून तुम्ही स्वतःमध्ये हे करा की हे 11वीचं वर्ष, आता बऱ्यापैकी लोक काय म्हणतात 10वीला खूप जास्त अभ्यास केला, 11वीचं वर्ष रिलॅक्स करायचंय. पण मित्रांनो, तुम्ही जर 11वीच्या वर्षी व्यवस्थित क्लास अटेंड नाही केला, तुम्ही व्यवस्थित अभ्यास नाही केला, तर तुम्हाला 12वीला वाटेल की यार आपण कुठं आलोय. कारण कसं आहे, ही एक स्टेप आहे, ही एक लॅडर सारखं आहे मित्रांनो. समजा ही तुमच्या आयुष्याची सक्सेसची शिडी आहे, ज्याला आपण लॅडर म्हणतो. समजा याच्यामधून ह्या स्टेप जर नसतील तर तुम्ही डायरेक्टली तिथं नाही जाणार. सो त्यामुळेच तुम्हाला काय करावं लागणार, पहिल्यापासून अभ्यास करावा लागणार. सो मित्रांनो, तुम्ही काय करा, तुम्हाला अकाउंटन्सीचा मिनिंग समजला असेल, तुम्हाला या चॅप्टरचं ओव्हरव्ह्यू समजला असेल, आपल्याला 11वीमध्ये काय शिकायचंय. सो या चॅनलवर आम्ही पुढे असेच व्हिडिओ आणत जाऊ. आणि आमची 17 तारखेपासून 11वी अकाउंटची बॅच इंदुलाल कॉम्प्लेक्समध्ये स्टार्ट होत आहे. 11वी 12वीसाठी मित्रांनो, तुमचे जे जवळचे रिलेटिव्ह असतील, कोणी फ्रेंड्स असतील, इवन तुमचे जर तुम्ही जर 11वी नसाल, समजा तुम्ही मोठे असाल, तर तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही रेफर करू शकता. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळतील. थँक्यू सो मच.